Thank you, Lord. 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 Thank you, Jesus. Hallelujah, Lord. Hallelujah. Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you. Thank you, Jesus. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. प्रेज लॉर्ड. पुन्हा आज संडे, पुन्हा एक वार आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि विश्वास ठेवते की तुम्ही सगळे चांगले असतात आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही सगळे चांगले, निरोगी, आशीर्वादित असे असतात. कारण की माझा प्रभू खूप चांगला आहे, कारण की तो दया करणारा प्रभू आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रभू त्याला चांगला आणि सुरक्षित ठेवतो, ह्या आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. तर या लवकर लवकर जोडा. आणि त्या अगोदर मी एक सांगू इच्छिते, माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की बेल आयकन प्रेस केल्याने माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आपण सूचनाकडे वळणार आहोत. त्या अगोदर मी म्हणजे नाही का, आपण सूचना दर संडेला सांगणारच आहे, कारण की सूचना नाही सांगितली तर समजत नाही की मसी मंथन बैठक काय काम करत आहे. तर मसी मंथन बैठक हे संस्था नसून मसी मंथन बैठक ही खरी शिक्षणाची मोहीम आहे. तर या आपण छोटीशी पहिल्यांदा प्रार्थना करूया, मग आपण आपल्या, तशी मी प्रार्थना केलेली पण पुन्हा एकदा आपण थोडीशी छोटीशी प्रार्थना करू आणि मग आपण आपल्या वचनाला सुरुवात करू. आणि त्या अगोदर मी काही सूचना सांगणार. ठीक आहे, या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद ईश्वराच्या. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीजस. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद माझ्या देवा. सगळे पिता तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. प्रभूराजा प्रार्थना करते माझ्या देवा. खरोखर बाप्पा तू महान आहेस, दयाळूस, कृपाळूस माझ्या देवा. तू जिवंत बाप आहेस, तुला धन्यवाद देते. प्रभूराजा प्रार्थना करते माझ्या देवा. आताचे जे काही वचन आहेत बाप्पा, ते बोलण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर माझ्या देवा. मी माझ्या स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवते आणि तू चालव प्रभूराजा, मी नाही, तू चालव माझ्या देवा. आणि तू चालवतेस, तुला धन्यवाद देते. माझ्या जिभेवठाचा ताबा तू घेतलंस, शुभकार मानते. प्रार्थना ऐकली, शुभकार मानते. प्रवेशाच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो एक सगळे पित्या. अमेन. अमेन. प्रेज लॉर्ड. या आपण सूचना सांगणार आहेत पहिल्यांदा. तर आपण हा माईक बंद करू, कारण की सूचना या ठिकाणी नाही तर आपल्याला ऑनलाईन द्यायच्या. ठीक आहे. तर सूचना अशी आहे, MMB मराठी ऑनलाईन चर्च जे महाराष्ट्र अहमदनगरमध्ये खडका, नेवासा तालुक्यामध्ये खडका एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी मी आहे. आणि खरी शिक्षणाची मोहीम इथून मी चालवत आहे. तर पहिल्या काळाची शिक्षा, येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पौलाची शिक्षा, तसेच पहिल्या काळातली शिक्षा, तशीच जशी पहिल्या काळामध्ये शिक्षा होती तेच शिक्षा मसी मंथन बैठक घेऊन जाते. आणि मी पुन्हा सांगू इच्छिते, मसी मंथन बैठक ही काही संस्था नाहीये. मसी मंथन बैठक ही खरी शिक्षणाची मोहीम आहे. आणि प्रभूला धन्यवाद आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद आहे यासाठी की एवढे लोक आज बदलत आहेत, त्यांचं जीवन बदलत आहे. कशाने? तर खरी शिक्षामध्ये येऊन. कारण की ते ख्रिस्ती तर होते, प्रभूकडे तर जायचे, चर्चला तर जायचेच, पण गडबडीच्या चर्चमध्ये जात होते. आणि प्रियांनो, गडबडीची चर्च म्हणजे चुकीचं शिक्षण. त्या ठिकाणी एकच वचन घेऊन फक्त काहीतरी नाही का, भरपूर काही त्याच्यावर इकडचे तिकडचे उदाहरणं द्यायचे ह्याच्यामध्ये, आणि मी सुद्धा होते त्याच्यामध्ये. पण असे लोक निघत आहेत, कारण की वचन बाकी वचन म्हणजे एक एक वचनाचं रहस्य या ठिकाणी सांगितलं जातं. मसी मंथन बैठक आणि मसी मंथन बैठकचे फाउंडर आहेत पास्टर डॅनियल राज. आणि पास्टर डॅनियल राज असं एक एक वचनचा खुलासा देत आहेत. आणि खरंच परमेश्वर त्यांना खूप आशीर्वादित करो, कारण की इतके लोकांना त्यांनी शिकवलंय. आता काही लोक असतात काही नाही का, शिकून काहीतरी बावळट सारखे बोलतात, पण असो, परमेश्वर त्यांना बघून घेईल. आमचं काम आहे सांगण्याचं, पास्टरांचं काम आहे सांगण्याचं, आम्ही ते काम करत आहोत. ठीक आहे. तर आणखीन सांगू इच्छिते की जर तुम्हाला जोडायचंय मसी मंथन बैठकला, तर तुम्ही
एक नंबर सांगते आणि मी नंबर माझ्या प्रत्येक संदेशामध्ये मी नंबर सांगितलेला आहे, तरी पण मी एकदा सांगू इच्छिते. नंबर असा आहे 9982335777. मी पुन्हा एकदा नंबर सांगते 9982335777. तर हा नंबर आहे. आता हा नंबर सिस्टर सिवान हे चालवतात. तुम्ही त्यांना कॉल करून मसी मंथन बैठकला जोडू शकता. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे तर यूथ मीटिंग आता पहिल्यांदा गुरुवारी होत होती, पण आता शुक्रवारी होते. आणि शुक्रवारी तर शुक्रवारची 8 वाजता आणि स्वतः पास्टर डॅनियल घेतात. लेकरांना शिकवण्याचं काम पास्टर डॅनियल खूप सुंदर करत आहेत. कारण की ही जी तरुण पिढी ही सुद्धा परमेश्वराला समर्पित झाली पाहिजे. पवित्र जीवन जगण्यासाठी स्वतः पास्टरनी काय केलेलं आहे, या लेकरांची जिम्मेदारी घेतलेली. प्रियांनो, आजकाल कोणी अशी जिम्मेदारी घेत नाहीये, कोणीच घेत नाही. फक्त स्वतःच बघतात. स्वतःचं तारण झालं ते पण कसं गडबडीमध्ये झालं आणि बस तेवढंच बघतात. पण पास्टर डॅनियल ते शिक्षक आहे, ते सेवक आहे, तो दास आहे की त्यांनी प्रत्येक लोकांची जिम्मेदारी घेतली. जसं पाऊल म्हणतो नाही का, की मी काय करतो, मी घाबरतो की नाही का तुम्हाला सैतानाने फसवू नये म्हणून मी काय होतोय, मी घाबरतो, मी रडतो. तसं पास्टर डॅनियल करत आहे. आणि खरंच त्यांनी त्यांची जे परमेश्वराने जे ओझं दिलेलं आहे पास्टर डॅनियल, ते एकदम इमानदारीने ते चालवत आहेत. आणि त्यांनी लोकांना, दुसऱ्याला, आमच्या सारख्याला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, उभं केलेलं आहे परमेश्वराची सेवा करण्यासाठी. तर प्रियांनो, ही जागा, ही मसी मंथन बैठक हे काही संस्था नाहीये. ही नाही का, जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की तुम्ही काय करा, जा आणि तुम्ही सगळ्या सृष्टीला काय करा, शिष्य करा. आणि शिष्य बनवण्याचं काम पास्टर डॅनियल करत आहेत. आणि हे होते म्हणजे जसं त्यांनी शिकवलंय तसे लोकांना त्यांनी काय केलेले, उभं केलेलं आहे. लोकांच्या काय काय म्हणतात ना, शिकवण्यासाठी, लोकांना शिक्षित करण्यासाठी. तर खूप सुंदर, जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं तसंच पास्टर डॅनियल करत आहेत. आणि तसंच पास्टर डॅनियल प्रत्येकाला ते करायला शिकवत आहेत. तर तुम्ही पण नक्कीच जोडा, कारण की मसी मंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते. ठीक आहे. तर यूथ मीटिंग मध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या लेकरांना पण जोडा, कारण की लेकरांनी सुद्धा परमेश्वराच्या सान्निध्यात कसं राहायचंय, आपलं स्वतःचं जीवन कसं समर्पित करायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आपल्या लेकरांचं जीवन प्रभूमध्ये काय म्हणतात ना, इमानदारीने राहिलं पाहिजे. तसं ती दक्षता घ्या. तर पास्टर डॅनियल चालवतात तरी पण. आणि सिस्टर आहेत, त्यांचं नाव आहे सिस्टर पॉलोमी घोष, त्या देखील चालवतात. त्या याच्या मागे त्या चालवत होत्या आणि कधीतरी समजा त्या पण घेतील. तर त्यांचा नंबर मी सांगू इच्छिते. सिस्टर पॉलोमी घोष, त्यांचा नंबर असा आहे 919077383736. तर हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही नसेल ऐकलं तर पॉज करून तुम्ही पुन्हा बघू शकता. आणि मुंबईमध्ये बायबल कॉलेज पुन्हा म्हणजे 1 करोड बजेटमध्ये पुन्हा बनत आहे. पहिल्यांदा होतं पण काही दिवसासाठी बंद केलेलं होतं, पण आता जुलै महिन्यापासून पुन्हा चालू होणार आहे, सुरू होणार आहे. तर तुमचं रजिस्ट्रेशन लवकर करून घ्या. 5,000 रुपये फक्त, ते तुमचं खाणं पिणं आणि राहणं, बाकी शिक्षण तुम्हाला फ्री आहे. असं नाही का डोक्यामध्ये हे घेऊ नका, अरे 5,000 खूप आहे, कसं आहे हे म्हणू नका. तुमचे राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळे काही सोय त्या ठिकाणी होणार आहे. आणि फक्त 5,000 रुपये त्याचेच आहे. आणि तुमच्या जीवनाचे जे तुम्ही 5,000 त्या ठिकाणी देणार ना, तर ते एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला परमेश्वराचं सत्य वचन आणि रहस्य त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. तर प्रियांनो, 5,000 गेले म्हणून त्याच्यामध्ये नाही का कुडकुड करू नका. तर 5,000 घालवा, पण तुम्हाला पूर्ण बायबल कसं शिक्षण भेटतंय येऊन तर बघा. ठीक आहे. तर प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू हे सगळं येण्यासाठी, समजण्यासाठी. आणि संडे स्कूल चालतं प्रत्येक रविवारी 4 वाजता संडेला, लहान लेकराचं संडे स्कूल. तर ते चालवतात ब्रदर सिद्धार्थ जावळे. तर त्यांचा नंबर मी सांगू इच्छिते. त्यांचा नंबर असा आहे 8605263397. नंबर मी पुन्हा सांगते 8605263397. तर हा ब्रदर
सिद्धार्थ जावळे यांचा नंबर आहे, तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि तुमच्या लहान लेकरांना त्या ठिकाणी जोडा आणि त्यांना काय करा, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढवा. ठीक आहे. तर प्रभू करू हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला कृपापूर्व आशीर्वादित करू. तुमच्या लेकरांसाठी मसीमंथन बैठक हे स्वागत करत आहे. ठीक आहे, येण्यासाठी. तर आपलं मागच्या संडेला जो विषय होता तोच विषय आहे. आपण तोच विषय घेऊन जाणार आहे, कारण की मी म्हटले होते माहित नाही हे पार्ट किती होणार आहे, 1 होणार आहे, 2 होणार, 4 होणार आहे, 10 होणार आहे, माहित नाही. पण इतके सारे वचन आहे आणि प्रत्येक पाठ तुम्हाला बघायचा आहे, तरच तुम्हाला कळेल की हा जो आपला विषय होता अरुंद मार्ग. ठीक आहे. तर अरुंद मार्ग हा विषय होता आणि ह्या विषयावर खूप सारे वचन पास्टर डॅनियलने सांगितलेले. त्यांनी हिंदीमध्ये सांगितलेले, मी मराठीमध्ये सांगणार आहे. तर या आपण माईक चालू करत आहे आता, कारण की इथल्या लोकांना पण ऐकायला गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर आपला जो विषय चालू होता तो विषयाचं नाव आहे अरुंद मार्ग. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर हा विषयाचं नाव होतं अरुंद मार्ग, अरुंद मार्ग. तर आपल्याला मागच्या संडेला मी जे वचन वाचलं होतं उत्पत्ती 6 अध्याय 6 वचन, तर ते आपण पुन्हा एकदा घेऊया, म्हणजे तुम्हाला क्लिक होईल की आपण या ठिकाणातून म्हणजे थांबलो होतो, या ठिकाणी थांबलो होतो आणि इथून पुन्हा सुरुवात करूया. तर आपल्याला आणि एक सांगू इच्छिते, कुठेही जाऊ नका, व्यवस्थितपणे पहा, ऐका आणि वचन काय सांगत आहे, प्रभूची इच्छा काय ते तुम्ही समजून घ्या. कारण की हे जे अरुंद मार्ग नाही का, काय म्हणतात, पसरट रस्ता, अरुंद मार्ग, हे सगळं शिकलेलं होतं. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, हे फक्त आपल्याला काय केलं होतं, वचन फक्त काय म्हणतात वाचून दाखवल्यासारखं होतं, पण इतकी गहराई आणि इतकं डीप शिक्षण भेटलं नव्हतं. खरंच जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं, ऐकलं, तर तुम्हाला कळेल का काय अद्भुत आहे परमेश्वराचं वचन आणि परमेश्वर किती चांगला आहे, ही तुम्हाला तेव्हा कळेल. पण कधी व्यवस्थितपणे ऐका आणि शांत रीतीने बसा आणि परमेश्वराच्या सानिध्यात ऐका. ठीक आहे. तर आपण पाहूया, वचन वाचूया. वचन होतं उत्पत्ती याचा 6 अध्याय आणि 6 वचन, हे आपण वाचलं होतं गेल्या संडेला. मी पुन्हा एकदा वाचते. ठीक आहे. तर वचन असं आहे, आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला, म्हणजे परमेश्वराला पस्तावा आला है ना. दुसरं ट्रान्सलेशन असं सांगतं पस्तावा आला, पण माझं बायबल असं सांगतंय की अनुतापला, म्हणजे खिन्न झाला, परमेश्वर दुःखी झाला. ठीक आहे. मी पुन्हा एकदा वचन वाचते, आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला आणि तो आपल्या हृदयात खेद पावला. ठीक आहे. आपल्या हृदयामध्ये काय केला, खेद पावला, म्हणजे दुःखी झाला. हृदयामध्ये परमेश्वर दुःखी झाला. तर काय केलं, मनुष्याला निर्माण केलं म्हणून परमेश्वर काय झाला, खेद पावला, आपल्या हृदयामध्ये खेद पावला. प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं की गेल्या टायमाला असं सांगितलं होतं की हवाला आणि आदामाला बनवून परमेश्वर पस्तावला नाही, तर जे 200 जे स्वर्गदूत उतरले होते हार्मोन पर्वतावर, आणि त्यांनी या ठिकाणी येऊन पृथ्वीवर येऊन काय केलं, लोकांना म्हणजे मनुष्यामध्ये काय केलं, त्यांनी त्यांच्या इच्छाने त्यांना जे आवडल्या मनुष्याच्या मुली, त्यांच्या संगती त्यांनी काय केलं, त्या 200 स्वर्गदूतांनी लग्न केले. प्रेज द लॉर्ड. लग्न केली आणि काय केले, त्यांच्याद्वारे त्यांना मुलं मुली झाल्या. आणि त्याच्यामुळं ह्या जगामध्ये त्यांनी काय काय केलं, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे, फक्त तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित ऐकायचंय, कुठेही जायचं नाहीये. ठीक आहे. तर म्हणून परमेश्वर काय झाला, अनुतापला किंवा खेद पावला, हृदयामध्ये दुःखी झाला परमेश्वर. ठीक आहे. तर आपण पाहतो केव्हा म्हटले अनुतापला, म्हणजे परमेश्वराने केव्हा असं म्हटले की मला पस्तावा आला. मी तुम्हाला आता सांगितलं की हवा आणि आदामाला बनवलं तेव्हा परमेश्वर म्हटला नाही, पण हे 200
स्वर्गदूत ज्यावेळेस हर्मोन टावरवर म्हणजे हर्मोन पर्वतावर उतरले त्यावेळेस परमेश्वराला अनुताप म्हणजे परमेश्वराला राग आला आणि परमेश्वर अनुतापला. ठीक आहे. मग आपण पाहतो की केव्हा म्हटले अनुतापला. हार्मोन काय म्हणू आपण त्याला, हायब्रिड बॉडी. हायब्रिड म्हणजे हायब्रिडचा जमाना आहे का नाही, हायब्रिडचा जमाना आपण बोलू शकतो हायब्रिड. आणि हायब्रिड बॉडी झाली, हायब्रिड म्हणजे हायब्रिड शरीर झालं, हायब्रिड खानपान अन्न ह्याच्यामध्ये सगळं हायब्रिड आलं. ठीक आहे. तर आपण पाहतो हायब्रिडचा जे देह, मरणाचा देह म्हणजे मरणाचा देह. ठीक आहे. तर आपण एक वचन वाचूया. वचन असं सांगते, रोमकारस पत्र 7 अध्याय आणि 24 वचन. 7 अध्याय 24 वचन. किती मी कष्टी, पाऊल असंच म्हणतो. पाऊल काय म्हणतो, किती मी कष्टी मनुष्य, मला मरणाच्या देहातून कोण सोडवे. पाऊलच जेव्हा शाऊलाचा पाऊल झाला तो असा म्हणतो, किती मी कष्टी, काय म्हणतो, किती मी कष्टी मनुष्य, मला मरणाच्या देहातून कोण सोडवी. म्हणजे हे जे शरीर आहे आमचं, हे जे शरीरामध्ये जो आत्मा दिला परमेश्वराने, हे शरीर जे आहे ते किती, पाऊल म्हणतो मी किती कष्टी, ह्या मरणाच्या देहातून मला कोण करेल, कोण सोडविल, कोण सोडवायला तयार आहे मला, मी किती कष्टी. म्हणजे हे काय झालेलं, हे मरणाची बॉडी, मरणाचं देह, आमचं जे शरीर आहे ते मरणाचं आहे. म्हणजे एक दिवस ते मरायचंय, सोडायचंय है ना. या शरीर आत्म्याला काय करायचंय, शरीर सोडायचंय. कारण की हे शरीर काय केलेलं आहे, हायब्रिड झालेलं आहे. मग आपण पाहतो हायब्रिड बॉडी. माउंट हार्मन म्हणजे माउंट पर्वतावर ते 200 स्वर्गदूत जे उतरले होते ते 200 होते, 200 वॉचर्स. तर आपण पाहतो हनोकाचं पुस्तक. आणि हनोकाचं पुस्तक ह्यासाठी की हनोकाचं पुस्तक मध्ये पण काही म्हणजे परमेश्वराचे त्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर वचन आहेत. आणि तिथून आपल्याला पूर्ण म्हणजे कळतं की हनोकाने काय म्हटलंय. ठीक आहे. तर हनोकाचं पुस्तक 6 अध्याय 6 वचन आपण पाहूया. तर काय सांगत आहे हनोक. तर अजाजेल आणि समजेजा, अजाजेल आणि समजेजा, समयाजा हे 2 खतरनाक स्वर्गदूत. म्हणजे त्या 200 मध्ये, त्या 200 स्वर्गदूतांमध्ये हे 2 जे ह्या 2 नावाचे स्वर्गदूत होते ते एकदम खतरनाक होते. ठीक आहे. मी तुम्हाला सांगणार आहे खतरनाक कसे. तर ते कोणते होते, अजाजेल आणि समयेजा हे 2 स्वर्गदूत खतरनाक होते. तर माउंट हार्मोन पर्वत म्हणजे माउंट हार्मोनवर त्या पर्वतावर ते उतरले. आता 6 काय सांगत आहे, आणि ते सर्व मिळून 200 होते. आणि ते सर्व मिळून किती होते, 200 होते, जे जेरेडच्या दिवसामध्ये हार्मोन पर्वतावर शिखरावर उतरले. हार्मोन पर्वत म्हणजे खूप मोठा पर्वत होता तो हार्मोन पर्वत. आणि त्याच्यावर ते 200 स्वर्गदूत काय केले, त्या ठिकाणी उतरले होते. आणि आपण पुढे वाचूया. शिखरावर उतरले आणि त्यांनी हे नाव हार्मोन पर्वत म्हटले. म्हणजे ज्या ठिकाणी उतरले होते, ते ज्या पर्वतावर उतरले होते ते हार्मोन यासाठी म्हटले कारण की त्या ठिकाणी काय केली, त्यांनी शपथ खाल्ली. तर हे नाव हार्मोन पर्वत म्हटले कारण की त्यांनी तिथे शपथ खाल्ली होती. आता शपथ कशी खाल्ली की आपण काय करू, हे 200 जण मिळून काय करायचं होतं, त्यांनी शपथ ह्याच्यासाठी खाल्ली की आपण खाली आलोय आणि त्या मनुष्याच्या पुत्रींसंगती म्हणजे मनुष्याच्या मुलींसंगती त्यांना लग्न करायचे होते. आणि लग्न म्हणजे हे दुष्ट काम होतं, परमेश्वराची इच्छा नव्हती ह्याच्यामध्ये, परमेश्वराची इच्छा नाही. म्हणून त्यांनी काय केलं, आम्ही ह्या ठिकाणी एकमेकांनी काय केली, त्या ठिकाणी शपथ खाल्ली. आणि शपथ खाल्ल्यामुळे का शपथ खाल्ली, कारण की
म्हणजे ही शपथ याच्यासाठी की एक दुसऱ्याला बांधून घ्यायचं, एक दुसऱ्याला म्हणजे कोणी कोणाच्या विरुद्ध बोलणार नाही. कोण? जे दोघ जण जे स्वर्गदूत होते, अजाझेल आणि समियाजा. ठीक आहे. तर हे दोघ जण जास्त म्हणतात ना, जास्त हुशार किंवा जास्त आघाव आहे ना, असे हे दोन स्वर्गदूत होते. तर आपण पुढे पाहूया. त्या दिवशी या डोंगरावर लस्ट उतरली होती. लस्ट 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 म्हणजे काय? वासना. त्या दिवशी ह्या डोंगरावर हे स्वर्गदूत नव्हते उतरले, तर त्या डोंगरावर, त्या हर्मोन डोंगरावर काय उतरलं होतं? लस्ट. लस्ट म्हणजे वासना. ठीक आहे. तर आपण पुढे पाहूया. काय उतरली होती? लस्ट उतरली होती. वासनाने भरलेली आत्मा आहे. वासनेने भरलेली आत्मा उतरली होती त्या टायमाला. म्हणजे हे जे 200 स्वर्गदूत उतरले प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ह्या 200 स्वर्गदूतांमुळं ह्या जगामध्ये हे सगळं काही झालं. आज जे जगामध्ये जी वासना चालू आहे, लस्ट चालू आहे, गाणेरडापणा जे काही आहे, या 200 स्वर्गदूतांमुळं आज हे जग एवढ्या पापामध्ये पडलेले. कारण की त्यांनी शिकवले तसं. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त तुम्हाला एवढंच सांगायची माझी विनंती आहे की माझे जेवढे पार्ट होते हे याचे या संदेशाचे, अरुंद रस्ता हा जो विषय आहे, याचे जेवढे पार्ट होते तुम्हाला ते काय करायचे? पार्ट बघायचे आणि व्यवस्थित समजून घ्यायचे. ठीक आहे. तर आपण एक वचन वाचूया. यहूदाचं पत्र, 1 अध्याय आणि 6 वचन. आणि ज्या देवदूतांनी आपले श्रेष्ठ पद न राखता आपली योग्य वस्ती सोडली है ना, आपली योग्य वस्ती सोडली, त्यांना त्याने सर्व कालाच्या बंधनामध्ये काळोखाच्या खाली मोठ्या दिवसाच्या न्यायासाठी राखून ठेवले आहे. मोठ्या दिवसाच्या न्यायासाठी काय केलेले? राखून ठेवलेले. कोणाला? ते दोन, जे समजेजा आणि समियाजा, हे दोन स्वर्गदूतांना काय केलेले? मी पुन्हा एकदा वचन वाचून दाखवते. यहूदाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय आणि 6 वचनामध्ये आपण असं ऐकतोय की, आणि ज्या देवदूतांनी आपले श्रेष्ठ पद न राखता आपली योग्य वस्ती सोडली म्हणजे त्यांनी स्वर्ग सोडलं. स्वर्गामध्ये जे चांगलं होतं, जे त्यांनी परमेश्वराच्या जवळ राहणारे होते, ते स्वर्ग सोडलं प्रियांनो. आणि त्यांनी त्या पर्वतावर उतरले, हर्मोन पर्वतावर उतरले. आणि त्या ठिकाणातून त्यांनी काय केलं? आपल्याला जे पसंत पडल्या मनुष्याच्या मुली, त्यांनी त्या पसंत केल्या आणि आपल्यासाठी लग्न केले त्या मुलींसंग. आणि त्यांनी काय केलं? त्यांचं स्वतःच जे योग्य त्या ठिकाणी होतं स्वर्गामध्ये, ते त्यांनी सोडलं, ते त्यांनी नाकारलं. आणि काय केलं? या हर्मोन पर्वतावर आले. आणि या ठिकाणातून सगळं, मी म्हटलं ना तुम्हाला, वासना उतरली होती या टायमाला. स्वर्गदूत उतरले आणि त्यांच्या बरोबर ती काय केली? लस्ट उतरली या ठिकाणी. तर तुम्हाला ऐकायचंय, मी पुरं सांगणार आहे सगळं. तर आपण पाहूया पेत्राचे पत्र, 2 पेत्र 2 अध्याय 4 वचन काय सांगते आपण पाहूया. कारण ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही, तर म्हणजे टाट्रसात काय केलं? टाकून न्यायाकरिता राखण्यासाठी, म्हणजे न्यायाच्या दिवसासाठी त्यांना काय केलेलं? त्या ठिकाणी टाकून दिलेले. अंधेरा टाट्रोसात म्हणजे टाट्रसमध्ये त्यांना काय केलेले? बांधून ठेवलेले. त्यांना बांधून ठेवलेले त्या 2 स्वर्गदूताला. ते 2 स्वर्गदूताला बांधले, पण जे बाकीचे 200 उतरले होते ना, त्याच्यामध्ये फक्त दोघांनाच बांधलेले. पण बाकीचे काय? त्यांचा आत्मा तर या ठिकाणी आहे ना, है ना. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. ठीक आहे, लक्ष देऊ नाही का? प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा मी हे वचन वाचून दाखवते. 2 अध्याय 2 पेत्र 2 अध्याय आणि 4 वचन काय सांगत आहे? ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही, तर
तात्रोसात टाकून त्या न्यायाकरिता राखण्यासाठी काय केले, त्यांना राखण्यासाठी निब्बड काळोखाच्या बंधनामध्ये ठेवले आहे. निब्बड काळोख म्हणजे त्या ठिकाणी उजेड नाही प्रियांनो. निब्बड काळोख म्हणजे पूर्णपणे काळोख. अशा ठिकाणी त्यांना काय केलेले, काळोखाच्या याच्यामध्ये राखून ठेवलेले. आणखी दुसरा अध्याय 10 वचन काय सांगते आपण पाहूया. ते मौन स्वच्छंदी, ते दुसरा अध्याय 10 वचन काय सांगते आपण पाहूया. ते उद्धट स्वच्छंदी असून माणसास योग्य असणाऱ्याची निंदा करायला ते भीत नाहीत. पुन्हा एकदा वाचून दाखवू का मी. ते उद्धट स्वच्छंदी काय म्हणजे स्वतःच जे इच्छा आहे, जसा माझा छंद आहे ते काय करायला भीत नाहीत, ते करायला भीत नाहीत. आपण वचन वाचूया. ते उद्धट स्वच्छंदी असून माणसास योग्य असणाऱ्याची निंदा करायला ते भीत नाहीत प्रियांनो. स्वच्छंदी, ठीक आहे. स्वच्छंदी म्हणजे स्वतःचा छंद पूर्ण करायचा, ते घाबरत नाही. मग आज पुरी दुनिया काय झालेली, वासनाने भरलेली, वासनाची शिकार झालेली. आज पूर्ण दुनियामध्ये वासनाची काय झालेली, वासनाची शिकार झालेली. वासनाची शिकार म्हणजे पूर्ण दुनियामध्ये इतकी वासना भरून भरलेली आहे ना, पूर्ण दुनिया शिकार झालेली वासनाची. वासना जे हार्मोन पर्वतावर लस्ट उतरली होती, वासना उतरली होती, ती पूर्ण दुनियामध्ये आज काय झालेले, शिकार झालेली, शिकार केलेली त्या स्वर्गदूतांनी. ठीक आहे. तर आपण पाहतो आज पुरी दुनिया काय झालेली, शिकार झाली. तर काय काय झालेली आपण पाहूया. तर आपण पाहतो लोट आणि 2 मुली, म्हणजे लोट आणि त्याच्या 2 मुली आपल्याला माहिती आहे. मग दावीद आणि समजयान वासना एक आत्मा आहे. काय आहे, वासना एक आत्मा आहे. वासनाच्या आत्म्यांनी भरभरून काय झालेली, पडलेली. कोण, ही दुनिया, ही जग, हे जग काय झालेले, भरून पडलेले. काय भरून पडलेले तर आपण पाहतो वासना एक आत्मा आहे आणि वासनाच्या आत्म्यांनी भरून पडलेले आहे. तुमचे यूट्यूब भरून पडलेले आहे. हॉलिवूड आपण जे काही बोलू शकतो मोबाईल मध्ये, हे ते भरपूर काही आहे ना. तर हे सगळं वासनाने भरून पडलेलं आहे. याच्यामध्ये चांगलं काय भेटतं आणि चांगलं आपण काही घेतो का, याच्यामध्ये चांगलं काय भेटतं आणि चांगलं आपण कधी घेतलंय का. तर शैतानाची इच्छाच आहे. शैतानाने हे पूर्ण काय केलेलं आहे नाही का, म्हणजे पूर्ण शिकारच केलेली आहे शैतानाने, की वासनामध्ये टाकून द्यायचंय लोकांना. वासनाच्या दुनियामध्ये इतकं जकडून ठेवलेलं आहे की त्याच्यातून बाहेर निघूच शकत नाही. कोणी निघतंय का, नाही निघत. तुम्ही आपण बघू शकतो, कारण की आज दुनिया कशामध्ये तर पूर्ण भरून पडलेले. आणि ही दुनिया शिकार झालेली, वासनाची शिकार झालेली. म्हणजे जिथं बघावं मोबाईल मध्ये पण तेच, फेसबुक, इंस्टाग्राम. परत तुम्हाला सांगते असे कितीतरी असे रील्स आहेत की लहान लेकरं सुद्धा त्याच्यामध्ये गुरफडून जात आहेत. आणि मग शैतानाची इच्छा काय, परमेश्वरापासून वेगळं करा, परमेश्वरापासून दूर करा आणि काय करा, ह्याच्यामध्ये गुरफडून जा. आणि मग लास्टला तो काय करणार, तो घेऊन जाणार आहे ना. आणि मग काय, परमेश्वर कुठे आहे, आमच्या कोणत्याच कोपऱ्याला नसतो परमेश्वर प्रियानो, कारण की पूर्ण भरून पडलेलं आहे लस्ट. एक वचन वाचूया आपण, 2 पेत्र 2 अध्याय 14 वचन. त्यांचे डोळे वेश्यावृत्तीने भरलेले आणि पाप करण्याविषयी ते हावरे आहेत. प्रेज लॉर्ड.
त्यांचे डोळे वेश्यावृत्तीने भरलेले आणि पाप करण्याविषयी ते हावरे आहेत. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहेत. त्यांचे हृदय लोभाला सवकलेले म्हणजे सोकलेले आहेत. ते शापाची मुले आहेत. ते शापाची मुले आहेत. प्रियांनो, बायबल काय सांगते? ते शापाची मुले आहेत. शापाची मुले म्हणजे श्राप त्यांच्यावर आहे. जर परमेश्वरा सांगती नाही आम्ही, तर कोणा सांगती मग? जर आम्ही परमेश्वराचा हात जर सोडला तर आमचा हात धरण्याची गरज नाही, शैतान स्वतः धरून घेतो. आम्हाला त्याची हात पकडण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही परमेश्वरा सांगती वेगळं राहतो ना, परमेश्वरापासून वेगळं झालो ना, तर शैतान त्याच ठिकाणी काय करतो? आपला हात पकडणार. आणि तो आहेच तसा लस्ट देणारा, वासनामध्ये टाकणारा. आणि आज पूर्ण दुनिया त्याच्यामध्ये पडलेली, वासनांमध्ये. आणखीन एक वचन वाचू आपण. नीतिसूत्र याचा 5 अध्याय 3 आणि 5 वचन वाचायचे आपल्याला. 3, 4, 5 3 वचन वाचायचे. आपण पाहूया. नीतिसूत्र याचा 5 अध्याय 3 ते 5 वचन वाचू. कारण परस्त्रीच्या ओठातून मध श्रवतो म्हणजे गळतो. ठीक आहे. मध श्रवतो. तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत आहेत. तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत म्हणू शकतो किंवा गुळगुळीत म्हणू शकतो. ठीक आहे. तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते, तरी ती अखेरीस दवण्यासारखी. आता दवणे काय हे तुम्हाला माहीतच असेल. दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात. तिचे पावले अधोलोकास लागतात. प्रियांनो, काय हे सगळं वचन कधी माहित होते का आपल्याला? कधी हे घेतो का आपण? बायबल असं सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणतो, जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. पण मग जर हे 200 स्वर्गदूत त्या माउंट हर्मनवर उतरले आणि तिथून काय झालं? ह्या जगामध्ये त्यांनी हे जे काही आहे या जगामध्ये लस्ट, घाणेरडापणा, हे सगळं त्यांनी शिकवलं. त्या 200 स्वर्गदूतामुळे सर्व काही आलं. आणि आज लोकांवर एवढं हावी झालंय की परमेश्वराचं प्रेम, परमेश्वर दिसतच नाहीये. परमेश्वराचं प्रेमाकडे वळल्याच जात नाहीये. कारण की इतकी लस्ट भरलेली, मी आताच तुम्हाला सांगितलं, भरभरून या पृथ्वीमध्ये काय केलेली? शिकार झाली. ही पृथ्वी, ही दुनिया लस्टची शिकार झाली, वासनाची शिकार झाली. आणि आज सत्य कोण सांगत आहे? कोणता सेवक असा आहे की असा परखडपणे सत्य कोण सांगणार आहे? कोणी सांगत नाही. मसीह मंथन बैठक हे काम करत आहे. कारण की हेच खरं शिक्षण आहे. आणि याच्यासाठी ज्यावेळेस आपण हे वचन लोकांपर्यंत दाखवू, लोकांना विचारू, सांगू, ज्यावेळेस त्यांना हे समजेल, त्याच वेळेस ते पाप सोडतील आणि परमेश्वराकडे येतील. आणि पाप सोडणं, कारण की वचन असं सांगतं, तू कशामधून? आगेमधून झपटून काय कर? त्याला वाचव. अग्नीमधून झपटून काय कर? त्याला वाचव. आणि ते काम मसीह मंथन बैठक करते. प्रियांनो, तेच काम मसीह मंथन बैठक करते. अग्नीमधून झपटून काढायचे, पटकन ओढायचे. जो अग्नीमध्ये चाललेली आहे अशा लोकांना काय करायचंय? झपटून ओढायचंय. आणि ते काम मसीह मंथन बैठक करत आहे. आता हे बाहेरचे सेवक लोक करत नाहीत. हे माहितीने का नाही शिकवते? मी म्हणते ना, हे वचन का नाही घेते? हे सत्य लोकांपर्यंत का नाही पोहोचवते? पोचवायला पाहिजे ना, हे वचन पोचवायला पाहिजे. जर पापच आपल्यामधून सुटलं नाही,
जर पापालाच आम्ही कधी सोडलं नाही तर परमेश्वर कसा घेणार? परमेश्वर त्याच्याकडे त्याच्या जवळ, आणि आम्ही तर सगळेजण वाट बघतो परमेश्वर येईन आणि आम्हाला घेऊन जाईल. कसा घेऊन जाणार? कुठं आहे आम्ही? कोणत्या ह्याच्यामध्ये मोडतो आम्ही? कशामध्ये मोडतो? कुठेतरी पवित्रता आहे का आमच्याकडं? कुठेतरी परमेश्वराचं भय आहे का आमच्यामध्ये? कोणत्या तरी कोण्यामध्ये, कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये परमेश्वराची भीती आहे का हो? मग कुठं आम्ही राहणार आहे? काय तो परमेश्वर घेऊन जाणार का? एवढं तरी लक्षात घ्या. आम्ही त्या पापामध्ये लिप्तेत, आम्ही त्या पापाच्या जाळ्यामध्ये पडलेले आहेत. ही पृथ्वी पूर्ण त्या पापाच्या शापाच्या काय म्हणतात ना वश झालेली आहे. मग जर वश झालेली आहे, आम्ही जर त्याच्यातून निघूच शकत नाही तर कसे त्या परमेश्वराकडे आशा धरू शकतो? ज्या वेळेस याच्यातून लस्ट मधून निघणार, बाहेर ज्या वेळेस निघू, त्याच वेळेस परमेश्वर आम्हाला भेटेल. त्याच वेळेस परमेश्वर पण म्हणेन का तू माझं लेकरू आहे ना, आबा बापा म्हणायचं. त्यावेळेस आम्हाला तो अधिकार मिळेल प्रियानो, अन्यथा नाही मिळणार. लस्ट मध्ये जर आम्ही लिप्तेत, कसं मिळणार तो अधिकार? नाही मिळणार ना. मिळायला पाहिजे, पण मग त्याच्यासाठी हे जगातलं आमचं जे जीवन आहे ना, ते त्याग दिला पाहिजे आम्हाला. त्यागाचं जीवन जगावं लागेल. त्याग करणं, कारण की जे शरीराला आवडतं ना ते परमेश्वराला आवडत नाही. जे शरीराची इच्छा आहे ना, लस्ट, वासना, सर्व दुनियाची घाणेरडापणा, हे परमेश्वराला आवडत नाही. पण आम्हाला ते आवडतं. आमच्या शरीराला ते लस्टची काय लागलेली चव लावलेली. आताच बघितलं ना आपण वचन वाचलं, सोकलेले, सवकलेले म्हणजे सोकलेले है ना. हे काम करण्यासाठी काय केलेले? सोकलेले. म्हणून आम्हाला काय करायला लागत? हे सगळं त्यागाचं जीवन जगायला लागेल. त्याग, आमच्यामध्ये त्याग हवाय, त्याग हवाय. कारण की शरीराच्या सगळ्या जे काही वासनाचे कामं आहेत ना, ते आम्हाला टाकून द्यावं लागेल. तेव्हा आम्हाला परमेश्वर भेटणार. तेव्हाच आम्ही त्या परमेश्वरा पुढं जाऊ शकतो. आणि हे काम मसी मंथन बैठक करत आहे. आजकालचे सेवक कोणी एवढं खरं आणि परखड बोलत नाहीत. नाही बोलत, माहित नाही का नाही बोलत, पण नाही बोलत. चिकनी चोपडी बाते करतात. चिकनी चोपडी. पुढं आहे माझ्याकडे वचन, पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता तेवढं बोलले. या आपण आणखी पुढं पाहूया वचन. 5वं वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. 5वं वचन काय सांगते? तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिचे पावले अधोलोकास लागतात. तिचे पावले अधोलोकास लागतात. आणखीन एक वचन पाहिजे आपल्याला. नीतिसूत्रेच वचन वाचायचंय. 2रा अध्याय 16 ते 19 पर्यंत आपण वचन वाचूया. परस्त्रीपासून मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील. पुन्हा एकदा वाचू कमी वचन, तर तुम्ही नसेल ऐकलं तर. काय सांगते वचन? परस्त्रीपासून मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करीन. म्हणजे ज्ञान तुझा बचाव करीन, म्हणजे ज्ञान जो परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, जर त्या ज्ञानाचा उपयोग केला तर परमेश्वर आम्हाला काय करेन? वाचवीन. ज्ञान आम्हाला वाचवील. ठीक आहे, बचाव करील. तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे. तरुणपणाचा मित्र सोडलाय म्हणजे तिचा स्वतःचा नवरा. ठीक आहे, म्हणजे आपला तरुणपणाचा मित्र म्हणजे आपला स्वतःचा पती, आपला नवरा, आपला पती. ठीक आहे, तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे. ती आपल्या देवाचा करार विसरली आहे. तिच्या घरातून मृत्युमुखाकडे काय वचन? मृत्युमुखाकडे वाट. तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे.
तिच्या वाटा मेलेल्याकडे जातात. तिच्या वाटा मेलेल्याकडे जातात. जे तिच्याकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही. जे तिच्याकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही. त्यांना जीवनाचे मार्ग एकलाच का बनवला? एकटाच का बनवला म्हणजे एकालाच का बनवला? मग यासाठी की तो परमेश्वराचे योग्य संतान इच्छितो. आता आपण काय सांगते या ठिकाणी, का बरं परमेश्वराने एकटाच बनवला, एकच बनवला? काय सांगायचं आपल्याला? तर यासाठी की तो परमेश्वराचे योग्य संतान इच्छितो. परमेश्वर कोण इच्छितो? परमेश्वर योग्य संतान इच्छितो. म्हणजे का त्याने एकच बनवला, एक देह का बनवला? कारण की त्या परमेश्वराला त्याची इच्छा अशी आहे की योग्य संतान, मला जे पाहिजे ते योग्य पाहिजे. ठीक आहे. तर आपण आणखीन एक वचन वाचूया. मलाकी 2 अध्याय, मलाकी पुस्तक याचा 2 अध्याय आणि 15 वचन. काय सांगत आहे आपण? एक पती आणि एक पत्नी, एक पती आणि एक पत्नी आणि लेकरे. ठीक आहे. एक पती, एक पत्नी आणि लेकरे. मलाकी याचा 2 अध्याय 14 आणि 15 वचन आपण पाहूया. काय सांगत आहे? तथापि तुम्ही म्हणता, कशामुळे तुझी तरुणपणाची जी बायको तुझी सहकर्णी व तुझ्या कराराची बायको असून तिच्याशी विश्वासघाताने वागला आहेस. तिच्याशी विश्वासघाताने वागला आहेस. यामुळे तिच्या व तुझ्यामध्ये यहोवा साक्षी आहे. यामुळे तिच्या व तुझ्यामुळे कोण साक्षी आहे? यहोवा साक्षी आहे. 15 वचन असं सांगत आहे, आणि त्याच्याजवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही. तरी त्याने एक केले नाही काय? एक केले नाही काय? मग तो एक कशासाठी? त्याने देवाकडचे बीज शोधावे. त्याने देवाकडचे बीज शोधावे. प्रियानो, मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगू इच्छिते. असं या ठिकाणी परमेश्वराकडं अनेक आत्मे होते, पण त्या ठिकाणी काय सांगितलंय? यहोवा साक्षी आहे आणि त्याच्याजवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? तरी त्याने एक केले नाही काय? एक देह घडला नाही काय? मग तो एक कशासाठी? मग तो एक देह कशासाठी घडला? तर कशासाठी घडला? त्याने देवाकडचे बीज, तो एक कशासाठी घडला? तर त्याने ज्याला घडलंय त्याने देवाकडचे बीज शोधावे. देवाकडचे बीज शोधावे म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे, जर आम्हाला त्यांनी एकच घडलंय देहामध्ये, तर आम्ही त्या काय करावं? त्या परमेश्वराच्या इच्छानुसार योग्य है ना बीज बनावं, है ना. ही परमेश्वराची इच्छा आहे प्रियानो. आम्ही परमेश्वराने ह्याच्यासाठी आम्हाला घडलं की आम्ही त्याच्यासारखं जगावं, त्याला जसं आवडतं ना तसं जगावं. काय करावं? त्यांनी देवाकडचे बीज शोधावे. अशासाठी यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याला जपा. तुम्ही आपल्या आत्म्याला जपा. म्हणजे किती पण नाही का, आम्ही एवढ्या जगामध्ये इतकं घाणेरडापणा चाललाय, वागतोय, तरी पण परमेश्वराचं वचन हे सांगतं की तुम्ही आपल्या आत्म्याला जपा. आत्म्याला जपायचंय, शरीराचं काही नाही. शरीर आज आहे उद्या नाही, मातीला मिळणार आहे ते, पण आत्मा मरणार नाही हो. आत्मा मरणार नाही. आत्म्याला काय करायचंय? हमेशासाठी एकतर नरकामध्ये, एकतर जीवनामध्ये, एकतर स्वर्गामध्ये, एकतर नरकामध्ये. जर नरकात गेलं तर संपलं, काटेचा सौदा. गेल्या टायमाला मी माझ्या वचनामध्ये बोलले होते नाही का, घाटेचा सौदा याच्यासाठी जीवन जगलो आम्ही, ते पण त्रासामध्ये, आणि मेल्याच्या नंतर पण अनंत काळाची ती ह्याच्यामध्ये, कशामध्ये? नरकामध्ये, अग्नीमध्ये.
म्हणून परमेश्वर काय म्हणते, आपण वचन वाचतोय, वचन काय सांगते, तुम्ही आपल्या आत्म्याला जपा आणि कोणीही आपल्या तरुणपणाच्या बायकोशी विश्वासघाताने वागू नये. तुम्ही आपल्या आत्म्याला जपा आणि कोणीही आपल्या तरुणपणाच्या बायकोशी विश्वासघाताने वागू नये, असं बायबल सांगतं. अशी परमेश्वराची इच्छा आहे. पण आम्ही काय करतो, परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध वागतो. परमेश्वराची जी इच्छा आहे ना, त्या इच्छेच्या आम्ही संगती कधीच राहत नाही. आम्ही त्या परमेश्वराच्या इच्छेच्या विरोध वागतो. मग काय होणार, नाशच येणार ना. मग अचानक मध्ये अकस्मात काहीतरी होतं आणि मग आम्ही परत परमेश्वराला दोष द्यायला उभे राहतो. पण मग परमेश्वराचं वचन सांगतो, तुझ्या अपराधामुळं हे सगळं काय तुझ्यावर आलं, तुझ्या अपराधामुळं, है ना. मग हे आम्ही बघत नाही, माझ्या पापासाठी हे झालं, मी तसं वागली म्हणून तसं झालं, आम्ही हे म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो, परमेश्वराने असं नव्हतं करायचं, देवाने असं नव्हतं केलं पाहिजे. का बरं, परमेश्वर काय आमचा नोकर आहे? हा, त्यांनी कसं पण आम्ही काही करायचं, वागायचं, आणि मग असं काहीतरी झालं ना, मग वरून परमेश्वराला दोष द्यायचे. काय आमची लायकी आहे का परमेश्वराला दोष द्यायची? पृथ्वीची वाटणी केव्हा झाली? पृथ्वीची वाटणी केव्हा झाली? तर आपण पाहू उत्पत्ती याचा 10 अध्याय आणि 10 अध्याय आणि आपण पाहूया 52 वचन पाहूया. 25. ठीक आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. तर वचन असं सांगतं, एराबाला 2 मुलगे झाली. 10:25 आपण वाचतोय. एराबाला 2 मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग म्हणजे विभागणे, एकाचे नाव पेलेग म्हणजे विभागणे. तर पृथ्वीची वाटणी केव्हा झाली ते आपण पाहतोय. पृथ्वीची वाटणी अशी झाली की एराबाला 2 मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग म्हणजे विभागणे होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची काय झाली, विभागणी झाली होती. आणि त्याच्या भावाचे नाव एकतान होते. आणखीन एक वचन वाचू आपण, उत्पत्तीचा 9 अध्याय 25 वचन. आणि तो म्हणाला, कनान शापित असो. तो आपल्या भावाच्या दासाचा दास हो. कोण म्हणाला? अब्राम या ठिकाणी म्हणाला, नोहा. जेव्हा आपण पाहतो, ज्यावेळेस नोहा आपल्या त्या होडीतून उतरल्याच्या नंतर जेव्हा तो बाग लावतो, आणि खूप नाही का, बाग लावल्याच्या नंतर आपले याचा कशाचा द्राक्षमाळा लावतो. द्राक्षमाळा लावल्याच्या नंतर तो ते द्राक्ष जास्त काय म्हणतात ना, ते पितो, आणि तो जास्त झाल्यामुळे त्याने बायबल असं सांगतं की तो बिना कपड्याचा त्या ठिकाणी झोपलेला असतो. आणि आपण पाहतो की त्यांनी शाप कोणाला दिला? कानाला दिला, कानान. आणि पाहिलं कोणी? हमाने पाहिलं. ठीक आहे. हम हा कोण होता? तर हम कनानाचा बाप. पण मग श्राप कोणाला दिला? कानानाला दिला. कोणी? नोहाने. ठीक आहे. तर आपण आणखी पुन्हा हे वचन वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तो म्हणाला, कनान शापित असो. तो आपल्या भावाच्या दासांचा दास हो. गणना याचा 13 अध्याय आणि 33 वचन. 13 अध्याय 33 वचन गणना, ते पाहूया आपण काय सांगते वचन. आणि तेथे महाकाय पासून झालेले ते अनाकाचे वंशज ते महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोडे असे होतो, आणि त्यांच्या दृष्टीनेही आम्ही तसेच होतो. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो गणना याचा 13 अध्याय 33 वचन मध्ये आपल्या पाहायचं आपल्याला
की अनाकवंशी, आता मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की त्या माउंट पर्वतावर 200 स्वर्गदूत उतरले होते आणि ते 200 स्वर्गदूतांनी काय केलं, आपल्या आपल्या पसंतीच्या मुली सांगती, मनुष्याच्या मुली सांगती लग्न केले. म्हणजे त्यांनी, ते स्वर्गदूतांनी मनुष्याचं रूप धारण केलं. त्या स्वर्गदूतांनी मनुष्याचं रूप काय केलं, धारण केलं, रूप धारण केलं मनुष्याचं, आणि मनुष्याच्या मुलींसंगती त्यांनी काय केलं, लग्न केली. आणि लग्न केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्याद्वारे मुले मुली जे काही झाले ते अनाकवंशी महाकाय, आपण गणना ह्याचा 13-33 वचनामध्ये पाहतो. आणि तेथे म्हणजे जे हेरायला गेले होते ना, कनान देशामध्ये ज्यावेळेस जायचं होतं त्यावेळेस हेरायला काही लोकांनी पाठवलं होतं त्या ठिकाणी, है ना. तर या ठिकाणी त्या जाऊन ते काय म्हटले की अशा त्या देशामध्ये, कनान देशामध्ये असे लोक राहतात की ते महाकाय, आणि त्यांच्या समोर आम्ही कसे नागतोड्यासारखे, म्हणजे आम्ही एवढे छोटे छोटे त्या ठिकाणी दिसतो. ठीक आहे. तर आपण पाहतो महाकाय, आणि हे महाकाय कसे होते, ते त्यांचे स्वर्गदूतापासून ज्या मुलींना मुलं झाली ते हे महाकाय, म्हणजे हे दानव म्हटले गेलेले त्यांना. ठीक आहे, दानव. तर आणि तेथे महाकायापासून झालेले जे अनाकवंशी, अनाकांचे वंशज ते महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने, प्रेज लॉर्ड, आणि त्यांच्या दृष्टीनेही आम्ही तसेच होतो. म्हणजे आम्ही आमच्या आम्ही जर पाहिलं त्यांच्याकडं तर आम्ही नागतोड्यासारखे छोटे छोटे होतो, आणि त्यांनी जर पाहिलं तर ते पण तसेच होते. ठीक आहे, आपण पुढे पाहूया. आपण आणखीन एक वचन वाचू, लेवी याचा 18 अध्याय आणि 3 वचन. लेवी, प्रेज लॉर्ड, एक मिनिट द्या मला. प्रेज लॉर्ड. तर लेवी याचा 18 अध्याय आणि 3 वचन आपण पाहूया. ज्या मिसर देशामध्ये तुम्ही राहत होता त्या देशाच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही चालू नका. हे परमेश्वराचे आदेश आहे. ठीक आहे, परमेश्वराचे आदेश आहे, आणि परमेश्वराने सतत आपल्याला काय सांगितलेलं आहे, म्हणजे इस्रायल लोकांना सांगितलं होतं, आणि सतत असं सांगितलं होतं का त्यांच्या रीतीभाती, त्यांच्या रीतीप्रमाणे तुम्ही चालू नका, जपा. हे सगळं काही परमेश्वर सांगत आहे प्रियांनो. तर ज्या मिसर देशामध्ये तुम्ही राहत होता त्या देशाच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही चालू नका, आणि ज्या कनान देशात मी तुम्हाला नेतो त्या देशाच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही चालू नका. त्यांच्या नियमाप्रमाणे वागू नका. त्यांच्या नियमाप्रमाणे वागू नका. ठीक आहे, त्यांच्या नियमाप्रमाणे वागू नका. एक मिनिट. आणि या ठिकाणी आपण पाहतो की सतत परमेश्वराने काय केलेलं आहे, असं वागायचं. आणि त्या ठिकाणी काय होतं, तर हे जे 200 स्वर्गदूत जे उतारले होते त्यांनी काय शिकवलं होतं, मूर्तीपूजा पण शिकवली होती. मूर्तीपूजा करण्याचं शिकवलं होतं, जादूटोणा करण्याचं शिकवलं होतं. मी पुढे वाचून दाखवणार आहे तुम्हाला काय काय शिकवलं होतं. म्हणजे जे आज आम्ही बघत आहोत ना, ते सगळं काय, जसे ते एवढे उंच उंच होते, ठीक आहे, ते दानव जे उंच उंच होते ते दानव आता राहिले नाहीये तेवढे उंच, पण त्यांची त्यांनी जे सोडलं ना, लस्ट त्यांनी जे सोडलं ना, या ठिकाणी जो स्वभाव जे सांगितलं ते टाकलं या पृथ्वीमध्ये. जसे ते तितके उंच उंच होते, जसे आपण पाहतो की या ठिकाणी आपण वाचलं की त्यांच्या समोर काय म्हटलंय, हा की आम्ही नागतोड्यासारखे त्यांच्या पुढे होतो. म्हणजे ते किती उंच उंच असतील. तर तितके उंच उंच आज नाहीयेत प्रियांनो, आज आपल्याला हे दिसत नाहीयेत, पण त्यांची जी कर्तृत्व होती ना, त्यांनी जे केलं ना, लस्ट जे या ठिकाणी येऊन जे शिकवलं ना, ते त्यांच्यापेक्षा उंच आज आपल्याला बघायला भेटते.
तुम्हाला नसेल समजलं तर मी पुन्हा एकदा सांगू का? जे त्यांनी ह्या ठिकाणी येऊन शिकवलं ना, हरमन पर्वतावर जे शिकवलं, लस्ट, जे वासना, जे जेवढे उंच ते होते ना, ते उंच आता दिसत नाही, ते लोक दिसत नाही, पण त्यांची जी कर्तृत्व या ठिकाणी त्यांनी जे सोडलं ना, ते त्यांच्यापेक्षा डबल दिसते आज. समजलं का? नसेल समजलं तर एवढं पुन्हा पोस्ट करून मागं करून पुन्हा ऐका, कारण की हे या जगामध्ये बघायला मिळतंय. आज ते माणसं नाहीयेत, तेवढे ते दानव आज एवढे मोठे उंच उंच नाहीयेत, पण त्यांची जी कर्तृत्व होती ना, ती त्यांनी या जगामध्ये सोडून गेलेले आणि पूर्ण जग त्याच्यामध्ये वश झालेले. पूर्ण जग त्याच्यामध्ये काय झालेले? वश झालेले. आणखीन एक वचन पाहूया आपण. लेवी याचा 18 अध्याय 7 वचन. तू आपल्या बापाची नग्नता म्हणजेच आपल्या आईची नग्नता उघडी करू नको. ती तुझी आई आहे, तू तिची नग्नता उघडी करू नको. ठीक आहे. आणखीन एक वचन पाहू आपण. करंथीकरस पहिले पत्र 5 अध्याय आणि 1 पहिलं वचन काय आहे आपण पाहूया. खरोखरच असे एक एक ऐकण्यात खरोखरच असे ऐकण्यात येते की तुम्हामध्ये जार कर्म आहे, तुम्हामध्ये जार कर्म आहे, आणि जे राष्ट्रांच्या लोकांमध्ये देखील नाही असे जार कर्म ते असे की कोणाकडे कोणी एकाने आपल्या बापाची बायको राखली. कोणी एकाने आपल्या बापाची बायको राखली म्हणजे आता आपल्याला माहिती जुना करारामध्ये रोबेननी विपड वाचणार आहे, तुम्हाला समजेल. तर हे नका करू असं म्हटलेलं होतं, पण ते चालू आहे. ठीक आहे. आपण आणखीन एक वचन वाचूया. एस्केलचा 16 अध्याय आणि 3 वचन. एस्केल याचा 16 अध्याय आणि 3 वचन काय सांगते आपण पाहूया. आणि सांग, प्रभू यहोवा यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी उत्पत्ती व तुझा जन्म ही कनान देशातील आहे. तुझा बाप अमोरी होता, तुझी आई हित्तिनी होती. प्रभू यहोवा यरूशलेमेला असं म्हणतो, तुझी उत्पत्ती व तुझा जन्म ही कुठे झालाय? कनान देशातील आहेत. तुझा बाप अमोरी होता आणि तुझी आई हित्तिनी होती. आता आपल्याला यामध्ये हे बघायचंय की ज्या ठिकाणी ते हर्मोन पर्वत होता, तसं तिथूनच ते हे आलेलं आहे. आणि असं परमेश्वराला सांगायचंय की तुझा जन्म कुठे झाला? कनानामध्ये झाला. आणि कनानाला काय केलेले? शापित केलेले. ठीक आहे, नोहाने. आणखीन एक वचन वाचू आपण. स्तोत्रसंहिता 139:14. मी भयपूर्ण आणि आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे, म्हणून मी तुझी उपकारस्तुती करेन. मी भयपूर्ण आणि आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे, म्हणून मी तुझी उपकारस्तुती करेन. तुझे कामे आश्चर्यकारक आहे, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. प्रियानो, माझा जीव पूर्णपणे जाणतो. आपल्याला एस्केलच्या पुस्तकामध्ये ऐकायला मिळतं. पूर्णपणे म्हणजे आम्ही ज्या शरीरामध्ये राहतोय, आम्ही ज्या शरीरामध्ये आज आम्ही काय म्हणतात ना, श्वास घेतोय, आज आम्ही राहतोय, जगत आहोत, हे शरीर काय आहे? मी पुन्हा एकदा वचन वाचून दाखवते तुम्हाला. म्हणजे कसं बनवलंय आमच्या शरीरामध्ये जो आमचा आत्मा ठेवलेला आहे, हा कसा आहे? भयपूर्ण आणि आश्चर्यकारक. भयपूर्ण आणि आश्चर्यकारक म्हणजे जे आम्हाला घडलंय, ज्याच्यामध्ये आमचा आत्मा आहे, ते खतरनाक म्हणजे आश्चर्यकारक आहे. आम्ही ह्या शरीरामध्ये राहतोय म्हणजे हे शरीर काय? आश्चर्यकारक म्हणजे डेंजर शरीर आहे. आमच्या या शरीरामध्ये आम्ही जे राहतो ना, आम्ही हे भयानक आहे, डेंजर आहे, त्याच्यामध्ये आम्ही राहत आहोत.
काय सांगते आपण पाहूया, परत पुन्हा एकदा वाचूया. मी भयपूर्ण आणि आश्चर्यकारक रीतीने घडलेला आहे. आश्चर्यकारक रीतीने काय झालेलं आहे, मी घडलेला आहे. मला कसं घडले, आश्चर्यकारक म्हणजे ही जे शरीर मला भेटलंय, आश्चर्यकारक म्हणजे खूप कसं घडलंय, एकदम कसं सांगायचं तुम्हाला, आश्चर्यकारक म्हणजे एकदम डेंजर बॉडी मध्ये आम्ही राहतो. ठीक आहे. म्हणून मी तुझी उपकार स्तुती करीन, उपकार स्तुती करीन. तुझी कामे आश्चर्यकारक आहे, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. आता हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो, हे एस्केलाच्या पुस्तकात आहे. काय प्रियांनो, हेच वचन काय आम्ही असं म्हणू शकतो का, काय हे माझा जीव पूर्णपणे जाणतो? पूर्णपणे जर जाणतोय तर मग आम्ही ज्या आश्चर्यकारक जे आमचे शरीर आहे, काय आम्ही ते आश्चर्यकारक शरीर जे परमेश्वराने आम्हाला दिले, काय आम्ही ते तसं वागून घेतोय का, तसं आम्ही राहतोय का? ठीक आहे, तसं राहतोय का? तर राहिलं पाहिजे, कारण की परमेश्वराची इच्छा हेच आहे ना, त्याला काय करायचंय, शोधायचंय. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन पाहूया आपण, इब्रिकर्स पत्र 10 अध्याय आणि 5 वचन काय सांगते आपण पाहूया. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणतो, यज्ञ व अर्पण याची इच्छा तू धरली नाही, तर तू माझ्यासाठी देह घडवून तयार केले, माझ्यासाठी देह घडवून तयार केले. आता आपण पाहतो की देह, शरीर, देह म्हणजे शरीरच, देहच है ना. आपण पहिल्यापासून जे वाचत आहोत ना, तर शरीर, देह आणि जे हार्मोन टावर, ते हार्मोन पर्वतावर जे उतरले, त्यांनी पण काय केलं, रूप धारण केलं. कोणाचं? मनुष्याचं रूप धारण केलं, म्हणजे शरीर. ठीक आहे. तर आपण पाहतो काय सांगितलं या ठिकाणी, इब्रिकर्स पत्र 10 अध्याय आणि 5 वचनामध्ये, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणतो, यज्ञ व अर्पण याची इच्छा तू धरली नाही, तर तू माझ्यासाठी देह घडवून तयार केले, माझ्यासाठी देह घडवून तू काय केले, तयार केले. मग देहच का, देहच का, कशासाठी देह, म्हणजे शरीरच का, देहच का? तर आपण एक वचन वाचूया, रोमकार्स पत्र याचा 8 अध्याय 3 वचन. कारण नियमशास्त्र देहामुळे दुर्बळ असल्यावरून त्याला जे असाध्य ते देवाने केले, म्हणजे त्याने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापांकरिता पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा, न्यायदंड ठरवला. पापाकरिता पाठवून देहामध्ये पापाला न्यायदंड ठरवला, पापाला न्यायदंड ठरवला. म्हणजे शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला है ना, शरीरामध्ये, शरीरच, कारण की शरीरच त्या ठिकाणी काय केलं, शरीरामध्येच येऊन शरीराला हे सगळं काही शिकवलं. त्या 200 स्वर्गदूत जे उतरले होते, त्यांनी हे सगळं काही शिकवलं. पाप, लस्ट, जे काही घाणेरडापणा, हे त्यांनी शिकवलं. आणि म्हणून शरीराची गरज होती, शरीरच पाहिजे होतं, आणि शरीरच आमच्या शरीराला काय करणार होतं, सुटका देणार होतं, मुक्ती देणार होतं. आणि म्हणून ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की यज्ञ आणि काय केले नाही, आपण पुन्हा एकदा वाचूया ते वचन. कारण नियमशास्त्र देहामुळे दुर्बळ असल्यावरून त्याने जे असाध्य ते देवाने केले, म्हणजे त्याने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपात व पापाकरिता पाठवून देहामध्ये म्हणजे शरीरामध्ये, आणि शरीरच पाहिजे होतं कशासाठी, की पापी लोकांना तारवायला, पापी लोकांच्या पाप त्या क्रूस खांबावरती घेऊन जाण्यासाठी. शरीर, पाप है ना, आणि ते शरीरच पाहिजे होतं. ते परमेश्वराने आपल्या पुत्राला देह घडून आणला, त्या देहामध्ये
त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि ते देह आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर मरण पावला. तो प्रभू येशू ख्रिस्त है ना, पाठवून देहामध्ये पापाला न्यायदंड ठरवला. न्यायदंड आमचा दंड, आमचा पापाचा दंड त्या प्रभू येशू ख्रिस्तावर लादला गेला. आता आपण पाहू, तर हे जे 200 स्वर्गदूत होते, तर करप्ट 200 स्वर्गदूत ते माउंट हर्मन वर यांनी त्यांचे शरीर बदलले. त्यांचे शरीर बदलले मनुष्याचे स्वरूप घेतले. मनुष्याचे काय केले? स्वरूप घेतले. आपण एक वचन वाचूया, हनोकाचं पुस्तक याचा 9 अध्याय 1 आणि 2 वचन काय सांगते आपण पाहूया. आणि त्या सर्वांनी त्यांच्या संगती स्त्रियांसंगती लग्न केले आणि एकेकाने आपल्यासाठी स्त्रिया निवडल्या. एकेकाने आपल्यासाठी काय केल्या? स्त्रिया निवडल्या. म्हणजे ज्या सुंदर मुली होत्या, तुम्ही बायबल वाचा, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे नाही का, त्या काय परमेश्वराचे पुत्र असे लिहिलेले आहे. तर हे परमेश्वराचे पुत्र जे वरती होते स्वर्गदूत, जे 200 स्वर्गदूत उतरले हार्मोन पर्वतावर आणि त्यांनी काय केलं? मनुष्याचं रूप धारण केलं आणि त्यांनी काय केलं? त्या सुंदर मुली त्यांनी स्वतःसाठी काय केल्या? आपल्यासाठी एक एक स्त्रिया संगती घेतल्या आणि त्यांच्या संगती लग्न केले आणि एकेकाने आपल्यासाठी स्त्रिया निवडल्या आणि त्यांच्याकडे ते जाऊ लागले आणि त्यांच्या संगती अशुद्ध झाले. त्यांच्या संगती अशुद्ध झाले. प्रियांनो, त्यांच्या संगती अशुद्ध झाले म्हणजे जे ते स्वर्गदूत खाली उतरले होते, जे 200 स्वर्गदूत खाली उतरले होते, हे परमेश्वराची इच्छा नव्हती. जे त्यांनी स्त्रियांना बायका केल्या, त्या मनुष्यांच्या मुलींना ज्या घेतल्या आणि त्यांना त्या सुंदर मुली बघितल्या आणि त्यांना ती वासना झाली, ती लस्ट उतरली. मी तुम्हाला आताच म्हटले नाही का, ती लस्ट ह्या जगामध्ये त्यांनी उतरली या हार्मोन पर्वतावर आणि त्यांना ती वासना, त्यांनी ते शरीर बघितले मुलींचे आणि त्यांनी ते शरीर स्वतः रूप धारण केलं आणि त्या मुलींसाठी त्यांनी लग्न केलं. प्रेज लॉर्ड. अशुद्ध झाले आणि त्यांना काय केलं? अशुद्ध झाल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस त्यांनी त्या मुलींसाठी लग्न केले आणि मग काय झाले? ते अशुद्ध झाले. मग त्यांना काय केलं? त्यांनी जादूटोणा शिकवला. जादूटोणा आणि नाश करणे हे शिकवले आणि त्यांना झाडाची ओळख करून दिली. आता म्हणजे जादूटोणा, जसं जादू करतात ते या ठिकाणी सगळ्याला माहिती, सांगायची काही गरज नाहीये. इकडे जरा प्लीजा, प्लीज लो, एक मिनिट लाईट लाव. प्रेज लॉर्ड. तर काय केले त्यांनी? अशुद्ध झाले आणि त्यांना जादूटोणा शिकवला. जादूटोणा शिकवला म्हणजे जादूटोण्याने काय होतं? नाश करणे ना, नाश करणे शिकवले आणि त्यांना झाडाची ओळख करून दिली. आता झाडाची ओळख करून दिली म्हणजे आपण पाहतो की ज्यावेळेस आपले काय तिचं नाव, लिया आणि याची बायको, तिच्यासाठी दुधापळे जे नाही का, रोबेन गेला शेतामध्ये आणि त्याला दुधापळे याचं झाड भेटलं आणि त्यांनी आणलं. त्याच्यानंतर लियाला भेटलं आणि म्हणून राहेल म्हटली की मला ते दुधापळे दे, कारण की तिला तोपर्यंत मुलबाळ झालं नव्हतं म्हणून तिने म्हटले की मी कशी देणार. आणि तिने म्हटलं की आज नाही का माझा नवरा तुझ्याकडे येईल रात्रीचा आणि मग तू काय कर, ते दुधापळे मला दे. आणि त्याच्यानंतर दुधापळे म्हणजे ही ओळख झाली कुठून?
ही ओळख त्या स्वर्गदूतांनी करून दिली प्रियांनो. ठीक आहे, तर ही ओळख त्यांनी ते झाडांची ओळख करून दिली. तर उत्पत्ती याचा 30 अध्याय 14 आणि 15 वचन आपण माहिती आहे आपल्याला, ते आपण त्याच्यामध्ये वाचू शकतो की राहिलेला त्याच्यानंतर योसेफ झाला. ठीक आहे, तर हनोकाचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 7 वचन काय सांगते आपण पाहूया. तू देवा बघत आहेस की अजेजेल तू देवा बघत आहेस की अजाजेल्याने काय केले है ना. म्हणजे या ठिकाणी हनोक सांगत परमेश्वराला म्हणते, तू देवा बघत आहेस की अजाजेलने काय केले. अजाजेल म्हणजे जे 2 स्वर्गदूत जे खतरनाक 200 स्वर्गदूत होते, त्यांच्यामधले 2 जे खतरनाक होते ते अजाजेल आणि समीयजा. तर हनोक या ठिकाणी काय सांगत आहे ते बोलत आहे, तू देवा बघत आहेस की अजाजेलाने काय केले आहे, ज्याने पृथ्वीवर सर्व अधर्म शिकवला. त्याने काय केलं, पृथ्वीवरती अधर्म शिकवला, सर्व अधर्म शिकवला आहे. आणि स्वर्गात श्वासात रहस्य म्हणजे जे स्वर्गातले जे रहस्य आहे त्या ठिकाणी त्या स्वर्गदूत जे उतरले होते त्यांनी त्याच्यातले ते दोन कोण, जो अजेजेल त्यांनी आणि समजया त्यांनी ते काय केले या ठिकाणी शिकवले. ठीक आहे, स्वर्गात शाश्वत रहस्यांना प्रकट केले आहे, तसे लोक शिकायचा प्रयास करत आहेत. म्हणजे त्या स्वर्गदूतांनी जे शिकवलं ना ते आज पण ह्या जगामध्ये चालू आहे प्रियांनो. आपल्यापासून काही लपलेलं नाहीये है ना. शिकायचं काय करत आहेत, प्रयास करत आहेत. तर हनोकाचं पुस्तक 8 अध्याय 2 वचन आपण पाहूया काय सांगते. तर अजाजेलने हे केलं. आता समजेजा काय म्हणत आहे ते पाहूया आपण. ठीक आहे, अजाजेलने हे सगळं शिकवलं. आता समजेजा काय शिकवतं ते पाहू. समजेजाने जादूटोना आणि जड काटणा म्हणजे जे जादूटोना केल्याच्या नंतर नाश करणं हे शिकवलं. नाश करणं म्हणजे आपण म्हणतो ना मूठ मारणं. तर हे सगळं कुठून आलं, हे सगळं ते जे स्वर्गदूत उतरले होते त्यांच्याकडून त्यांनी शिकवलं. हे त्यांनी शिकवलं. आपण वाचूया. समजे जाणे जादूटोना आणि जड काटणा म्हणजे नाश करणं म्हणजे नाश करणे शिकवले. मोर्सने जादूटोना नीट करणे शिकवलं. म्हणजे एकाने जादूटोना करायचं शिकवलं, एकाने जादूटोना बरं करायचं शिकवलं, नीट करणे शिकवले. बाराकिएलने ज्योतिषी शिकवली. कोकाबेलने नक्षत्राचं ज्ञान दिले. एजिकेलने आकाशाचं ज्ञान दिले. अरेकेलने पृथ्वीचे संकेत शिकवले. सरियलने शिकवले चंद्रमाचा मार्ग. आज जे चंद्रावर जातात ना ते कसं जातात प्रियांनो, तर हर्मन पर्वतावर जे 200 स्वर्गदूत उतरले होते ना, तर हे इथून सगळं काही माहिती झालेलं आहे. अचानक मनुष्याला एवढं सगळं समजणं अशक्य होतं, पण हे स्वर्गातून उतरलेले जे स्वर्गदूत होते त्यांनी अशुद्ध झाले आणि इथल्या ज्या सुंदर मुली त्यांनी लग्न करून घेतल्या आणि काय केलं, त्यांनी जादूटोना हे जे काही आज या जगामध्ये आहे हे सगळं काही त्या 200 स्वर्गदूतांनी शिकवलंय. मग त्यांच्या शरीराचा अपमान, एक मिनिट, पहिले शरीर वर्सेस शरीर. मग शरीर, आता मी तुम्हाला सांगितलं होतं शरीरच का, तर त्यांच्या शरीराचा अपमान व्हावा. ठीक आहे, तर आपण पाहतो की शरीराची भूक काय आहे, तर व्यभिचार. अशा घटना
पूर्ण बायबलमध्ये भरभरून पडलेले आहेत. अशा घटना पूर्ण बायबलमध्ये काय झालेले आहेत, भरभरून पडलेले आहेत. त्या अगोदर आपण एक वचन वाचूया. त्या अगोदर आपण एक वचन वाचू म्हणून तुम्हाला सांगते. रोमकरस पत्र याचा 1 अध्याय 26 आणि 27 वचन काय सांगते. यामुळे देवाने त्यांना निंद भावनाच्या स्वाधीन करून दिले, कारण त्यांच्या बायकांनी स्वाभाविक व्यवहार सोडून स्वभावाविरुद्ध असलेला व्यवहार केला. तसेच पुरुषांनीही बायकांशी स्वाभाविक व्यवहार सोडून देऊन एकमेकांविषयीच्या अभिलाषाने जळू लागले. पुरुषांनी पुरुषाबरोबर अयोग्य कर्म केले आणि त्यांना आपणामध्येच आपल्या भ्रांतीचे प्रतिफळ मिळेल. मग आपण पाहतो की शरीरच का, मग शरीराची भूक म्हणजे व्यभिचार. अशा घटना पूर्ण बायबलमध्ये भरभरून पडलेल्या आहेत. तर काय आहेत ते आपण पाहूया. पूर्ण बायबलमध्ये आपण पाहतो की योसेफ आणि पोटिफरची बायको, योसेफाला त्यांनी किती हे केलं नाही का, त्रास दिला, तर ते पाहतो आपण. मग रॉबिन आणि बिला, मग पाहतो आपण दावीद आणि बेतशेबा, सदोम आणि गमोरा, शमशोन आणि दलेला, राजा सुलेमानने तर किती बायका केल्या, 1000 बायका केल्या. 1000 बायका. मग हे आपण काय बघतोय, कुठून आलं हे लस्ट, हे वासना कुठून आली. तर हे 200 स्वर्गदूतांनी ह्या पृथ्वीवरती पूर्ण काय केले, शिकार केली पृथ्वीची. ठीक आहे. आणि आपण पाहतो की सुलेमानने किती बायका केल्या, तर 1000 बायका, 1000 स्त्रिया. गणना याचा 13 अध्याय 32 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. आणि त्यांनी जे देश हेरला होता, आणि त्यांनी जो देश हेरला होता, एक मिनिट काय झालं गं, चालत नाही. एक मिनिट द्या. आहे ना, चालू आहे ना. हॅलो. प्रेज लॉर्ड. गेल्या टायमाला पण असंच झालं होतं. काय हरकत नाही, बंद करून टाक. तर त्यांनी जो देश हेरला होता त्याविषयी त्यांनी इस्रायलाच्या संतानाकडे वाईट वर्तमान आणले. ते म्हणाले, जो देश आम्ही इथून तिथून हेरीत फिरलो, तो देश त्यातल्या राहणाऱ्यांना खाऊन टाकणारा आहे. आणि त्यात जे लोक आम्ही पाहिले ते सर्व मोठे धिप्पाड मनुष्य आहे. मोठे धिप्पाड मनुष्य म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं की ते मनुष्य कसे होते, दानव, जे स्वर्गदूतांच्या द्वारे ते जे काय म्हणतात, मनुष्याचं रूप धारण करून जे त्यांनी मुलींसंगती लग्न केले होते, त्यांना ते दानवासारखे इतके धिप्पाड आपण पाहतो. गणनामध्ये बघ ना काय झालं, बंद झालंय, परत बंद होतंय का, परत बंद होतंय.
हॅलो. आणि त्यांनी जो देश इथे लाव जरा. वाईट वर्तमान आणले. ते म्हणाले, जो देश आम्ही इथून तिथून हेरीत फिरलो तो देश त्यातल्या राहणाऱ्यांना खाऊन टाकणारा आहे. म्हणजे ज्या देशात ते राहत होते खाऊन टाकणार आहे, म्हणजे त्यांनी ते हेरायला जे पाठवले होते ते काय करायचे, त्या देशामध्ये त्याच लोकांना काय करायचे, खायचे. प्रेज लॉर्ड. म्हणजे ते खात होते. पण हे त्या काळात होतं. आणि प्रेज लॉर्ड. तर आपल्याला माहिती त्या काळात तर झालंच होतं, त्या काळात तर होतच. पण या काळामध्ये देखील आपल्याला माहिती ठाऊक आहे, तर ते जसे होते नाही का, जिथं राहत होते अशा लोकांना पण काय करत होते, ते खात होते. म्हणजे मनुष्याला खात होते. आणि आज देखील आपण पाहतो की कोणाला लपलेलं नाहीये, हे जग जाहीर झालेलं आहे. केस्टिन फाईल मध्ये देखील आपण जेव्हा बघतो, न्यूजला आलं होतं आता काही दिवसांपूर्वी, तर ते देखील तसंच, त्या ठिकाणी देखील तसंच आहे नाही का. लहान लहान मुलींना 14-15 वर्षाची किंवा 7-8-10 वर्षाच्या मुली यांना सुद्धा नाही का गोडीमध्ये घेऊन गेले. हॅलो. तो गोडीमध्ये घेऊन जायचे आणि त्यांना काय करायचे, बैलून फसवून त्यांच्या संगती गलत चुकीचा व्यवहार करून त्यांना काय करायचे, ते खायचे सुद्धा. तर हे आपण आता सुद्धा पाहिलेलं आहे. आता सुद्धा काय झालेलं आहे, हे जेव्हा पहिल्या काळामध्ये तसं होतं. पण मी आताच तुम्हाला सांगितलं ना, ते लोक जे बल्लाड उंच दिप्पाड ते दिसत नाहीयेत. तर ते लोक त्या टायमाला होतेच. पण आज तितके उंच लोक नाहीयेत, पण त्यांची जी कर्तृत्व आहे ना, ती आज देखील बघायला मिळते प्रियांनो, आज देखील पाहायला मिळते. आपण पाहतो की चालू कर ना जा. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की जर तुम्हाला काय करायचंय, ह्या है ना 180 मुली आणि 350 घाणेरडे व्हिडिओ, कशामध्ये आपण पाहिलं की 16 वर्षाचा जो काय आयान, त्याचं नाव होतं आयान है ना. आता म्हणजे आपण काही लय दिवस झाले नाही, आता 3-4 महिन्याची गोष्ट आहे. तर आपण पाहतो की त्यांनी काय केलंय, 180 मुली आणि 350 घाणेरडे व्हिडिओ, आणि 19 वर्षाचा जो आयान होता त्याने पण काय केलं, हे असं केलेलं आहे प्रियांनो. तर हे कुठून आलं सगळं, हे सगळं काही त्या हर्मोन पर्वतावरूनच आलेलं आहे. आणि आज पण ते तसंच चाललेलं आहे. तर हे जग कशामध्ये पडलेलं आहे, त्या वासनाच्या जाळ्यामध्ये अडकलेलं आहे ना, त्या लस्ट मध्ये अडकलेलं आहे. म्हणून आपला विषय हा चालू आहे की अरुंद मार्ग किंवा पसरट मार्ग. तर आम्हाला कोणत्या मार्गाने जायचंय, का ह्या लस्ट मध्ये लिप्त व्हायचंय, किंवा ह्या घाणेरड्या जगातून निघायचंय, किंवा आम्हाला त्या परमेश्वराच्या जो अरुंद मार्ग आहे त्या अरुंद मार्गावर यायचंय. कुठे यायचंय आम्हाला, काय आम्हाला पसरट मार्गाने जायचंय का, जो रुंद मार्ग आहे त्या मार्गाने जायचंय का? जर रुंद मार्गाने जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी नाश आहे प्रेम, त्या ठिकाणी नाश आहे. अरुंद मार्गाने जर गेलो तरच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त भेटेल. अरुंद मार्गाने जर गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी तारण भेटेल. ठीक आहे, अरुंद मार्गच आमच्यासाठी बेस्ट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त, पाऊल, हे सगळे शिष्य काय सांगत आहेत की जपा, स्वतःला जपा, आत्म्याला जपा. तर का बरं सांगत आहेत एवढं सगळं काही वचन सांगत आहेत, पण आम्ही काय करत, आम्ही ते घेत नाहीये. ही लस्ट, ही काय म्हणतात ना, वश मध्ये पडलेली ही दुनिया,
ही ह्याच्यातून निघून देत नाही आणि आमचं मन लागत नाही त्याच्यामध्ये. मन लागत नाही. बायबलमध्ये मन लागणं गरजेचं आहे. वचन आमच्या आतमध्ये असलेले पाहिजेत. वचन आमच्या आतमध्ये पाहिजेत. आणखीन एक वचन वाचूया आपण रोमकारस पत्र याचा 6 अध्याय 6 वचन. 6 अध्याय आणि 6 वचन रोमकारस पत्र. आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला, यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे, म्हणजे आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये. बघा परत आलं ना तेच, पापाच्या दास्यात राहायचं नाहीये ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण की परमेश्वराने घडले शरीराला तसं की त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला वागायचं, त्याच्या इच्छाने आम्हाला जगायचंय. जुना मनुष्य आमच्यामध्ये हावी नाही व्हायला पाहिजे. जुना मनुष्य आमच्यावर हावी झाला नाही पाहिजे, नाही झाला पाहिजे. तर काय करायचंय? पापाच्या दास्यामध्ये नाही राहायचंय आम्हाला. पापाच्या दास्यातून त्या प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं? आम्हाला सोडवलंय. त्या क्रूस कामावरती त्यांनी, त्या प्रभू येशू ख्रिस्तांनी प्राण दिला, जीव दिला, आमच्यासाठी रक्त वाहिलं, आम्हाला मोकळीकता दिलेली, आम्हाला मोकळीकता दिलेली. तर काय सांगते वचन? रोमकारस पत्र 6 अध्याय 6 वचन काय सांगते? आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभी. कोणाच्या बरोबर वधस्तंभी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर वधस्तंभी दिला गेला, यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे. प्रेज द लॉर्ड. पापाचे शरीर नष्ट व्हावे. पाहतो आपण 6 रोमकारस पत्र याचा 6 अध्याय 6 वचन काय सांगते? आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला, यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे, म्हणजे आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये. पापाच्या दास्यात राहू नये यासाठी आम्हाला काय केलंय? प्रभू येशू ख्रिस्त आमचा जे शरीरामध्ये, शरीरच गरजेचं होतं. शरीर याच्यासाठीच त्या देहामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं, कारण की शरीरच पाप करत होतं. आणि त्या स्वर्गदूतांनी काय केलं? शरीरच रूप धारण केलं आणि त्या शरीरामुळंच कोणाला तरी यायचं होतं, कोणीतरी पाहिजे होतं. आणि परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रियानो आमच्यासाठी दिला. आमच्यासाठी त्याने, त्या परमेश्वराने एकुलता एक पुत्र दिला. काय करण्यासाठी? त्यांनी ते शरीर नष्ट, पापाचं शरीर जे नष्ट करण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला नष्ट व्हायला लागलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीरामध्ये आला होता ते पापाचं शरीर आमचं त्या प्रभू येशू ख्रिस्तावर लादलं गेलं, नष्ट व्हावे. आपण पुन्हा एकदा वाचूया. आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला, यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे, म्हणजे आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये. पापाच्या दास्यात राहू नये. आणखीन एक वचन वाचू आपण रोमकारस पत्र 7 अध्याय 15 वचन. प्रियांनो, वचन असे आहे, कॉन्टेक्स्ट मध्ये वाचणं गरजेचं आहे, संदर्भामध्ये वाचणं गरजेचं आहे. जर आम्ही संदर्भामध्ये नाही वाचलं तर आम्ही वचन काहीच समजणार नाही, कसं बायबल वाचतोय हे काहीच कळणार नाही. ठीक आहे, तर आपण रोमकारस पत्र याचं 7 अध्याय आणि 15 वचन काय सांगते आपण पाहूया. कारण जे मी करतो ते मला समजत नाही. कारण जे मी करतो ते मला समजत नाही. जे मी इच्छितो ते मी आचरित नाही. जे मी इच्छितो ते आचरित नाही, तर जे मी द्वेषतो ते मी करतो. म्हणजे जे मला आवडत नाही ते मी करतो. जे मला आवडत नाही ते मी करतो. जे मला आवडतं ते मी करतो. म्हणजे जे करायचं नाहीये ते मी करतो आणि जे करायचंय ते मी करीत नाही. म्हणजे नेमकं काय?
तर जे प्रभूची इच्छा आहे ना तसं मी करीत नाही. ते करायचंय, इच्छा आहे ते करायचंय, पण मी ते करत नाही. आणि जे माझी इच्छा नाहीये हे करायचं नाही आणि ते माझ्याकडून होतं. पुन्हा एकदा वाचू का मी? कारण जे मी करतो ते मला समजत नाही. म्हणजे मी काय करत आहे, काय करतं ते मला समजत नाही. म्हणजे जे मी इच्छितो, म्हणजे जे मला करायचंय ते मी आचरित नाही. म्हणजे मी ते माझ्या आचरणात आणत नाही, मी ते करीत नाही. तर जे मी द्वेषतो, म्हणजे ज्याचा मला द्वेष आहे ते मी करतो. म्हणजे मला जे करायचं नाहीये ते मी करतो. प्रेज लॉर्ड. समजलं का तुम्हाला? पुन्हा एकदा वाचा. तुम्हाला पुन्हा एकदा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. मग आपण पाहतो जुना मनुष्य पापाचं शरीर. जुना मनुष्य म्हणजे पापाचं शरीर. रोमकारसपत्र 7 अध्याय 24 वचन आपण पाहतोय. काय आहे? जसं पावलांनी म्हटलेलं आहे, मी तुम्हाला आताच वाचून दाखवलं होतं. पावलांनी काय म्हटलेलं आहे? किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहातून कोण सोडवेल? किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहातून कोण सोडवेल? म्हणजे आम्ही किती कष्टी मनुष्य, म्हणजे आमचं जे शरीर आहे कष्टी आहे. म्हणजे याच्यामध्ये जे परमेश्वराने जे बॉडी बनवली आहे ना, खूप हे आहे, कष्टी आहे. कोण सोडवणार? पाऊल म्हणतो कोण सोडविल मला? आणखीन एक वचन पाहू आपण. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 24 वचन. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायपणाला जगावे. कशाला मरून? पापाला मरून न्यायपणाला जगावे. त्याला बसलेल्या मारांनी वळांनी तुम्ही निरोगी झाला आहात. आता हे वचन आपण पाहतो की ह्या वचनाला घेऊन नाही का भरपूर लोक काय करतात, येतात चर्चमध्ये. ज्यावेळेस थोडंसं मी सांगू इच्छिते ह्याच्यावर, कारण की हे आम्ही अनुभवलंय है ना. दुसऱ्या चर्चमध्ये जेव्हा जात होतो हे त्यावेळेस मी काय केलेलं आहे, अनुभवलं स्वतः. म्हणजे चर्चमध्ये ज्यावेळेस संदेश काय ते एवढासा ते माहिती आपल्याला सगळ्यांना. चर्चमध्ये जेव्हा समाप्तीपर्यंत आलं की सगळेजण काय करतात, लाईन लावतात. बाळासाहेब आमच्यावर हात ठेवा आणि मला आरोग्य पाहिजे. आता हे वचन घेऊन, हे वचन काय आहे मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. वचन असं आहे, त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायपणाला जगावे. त्याला बसलेल्या मारांच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला आहात. म्हणजे त्याला बसलेल्या फटक्यांनी काय केले, तुम्ही निरोगी झाला आहात. हे वचन घेऊन भरपूर सेवक लोक, पाळक लोक काय करतात, प्रत्येकांच्या हात ठेवतात आणि ते म्हणतात की तुम्हाला येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी काय केले, तुम्हाला आरोग्य दे. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, हे ते आरोग्य नाहीये, हे आमच्या शरीराचं आरोग्य नाहीये. आमचं शरीराचं आरोग्य नाहीये, तर आमच्या आत्म्याला, आमचा आत्मा त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी. कारण की आमच्या शरीरासाठी तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, आमच्या शरीरासाठी त्याचं शरीर त्या वधस्तंभावर दिलंय. पण आमचा आत्मा तारल्या जावा, आमच्या आत्म्याला ते आरोग्य मिळावं म्हणून हे वचन आहे. अन्यथा हे वचन किती पण तुम्ही जाऊन नाही का हात ठेवा, ते घरी म्हणतात थोड्या वेळापुरतं की बरं लागलं, बरं झालं, पण ते बरं होत नाही. घरी गेल्यावर पुन्हा ते दवाखान्यात जातात. असं मी खूप वेळा अनुभवलंय. लोक असं करतात आणि ह्या वचनाला धरून सेवक लोक, पाळक लोक काय करतात, हात ठेवतात. तर हे वचन काय हे त्यांना समजत नाही. प्रियानो, समजून घ्या प्लीज, समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आणखीन एक वचन पाहूया आपण. हनोक्याचा 9 अध्याय 7 वचन काय सांगते, ज्या पृथ्वीला त्या स्वर्गदूतांनी भ्रष्ट केली
तिला आरोग्य द्या, तिला आरोग्य द्या. हनोक असा म्हणत आहे. हनोक असा सांगत आहे. काय सांगत आहे? हनोकाचं पुस्तक 9 अध्याय 7 वचन असं सांगत आहे, ज्या पृथ्वीला त्या स्वर्गदूतांनी भ्रष्ट केली तिला आरोग्य द्या, तिला आरोग्य द्या. आणखीन एक वचन वाचू आपण. तिमोथेला पहिले पत्र 3 अध्याय 16 वचन पाहू आपण. आणि सुभक्तीचे गुज, आणि सुभक्तीचे गुज निर्वाद मोठे आहे, म्हणजे भेद मोठा आहे. देव देहात प्रकट झाला, देव देहात प्रकट झाला म्हणजे प्रभू येशू. ठीक आहे. देव देहात प्रकट झाला, आत्म्यात न्यायी ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला. हे कोणते देवदूत होते? जे स्वर्गदूत 200 माउंट पर्वतावर जे उतरले होते, हे त्यांच्या दृष्टीस पडला. राष्ट्रामध्ये गाजवल्या गेला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. तो गौरवात वर घेतला गेला, गौरवात वर घेतला गेला. प्रेज लॉर्ड. तर हे प्रभू है ना, आणि त्या स्वर्गदूतांनी पाहिले. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. थेसलोनिकस पत्र, पहिले थेसलोनिकस पत्र 5 अध्याय 23 वचन. आणि शांती देव स्वतः तुम्हास परिपूर्ण करो, आणि शांती देव स्वतः तुम्हास परिपूर्ण करो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या येण्याच्या वेळी तुमचा आत्मा आणि जीव आणि शरीर ही संपूर्ण व निर्दोष अशी राखली जाऊ. प्रेज लॉर्ड. तर ही कशासाठी आहे? आत्म्यासाठी. शरीर तर ह्या मातीला मिळणार आहे, शरीर तर जाणार आहे. शरीर, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, शरीर खूप डेंजर. आम्ही ज्या शरीरामध्ये राहत आहोत, आम्ही जे शरीरामध्ये राहत आहोत, ते शरीर खूप डेंजर आहे, डेंजर आहे. तर ह्या शरीराला काय करायचंय? पाऊल म्हणतो, मी रोज कुटतो, मारतो, ठेचतो ह्या शरीराला. कोणाला? शरीराला. आणि म्हणून शरीराची जी काही वासना आहे, त्या वासनाला पूर्ण करायचं नाही करायचं, कारण की ती परमेश्वराची इच्छा नाहीये. प्रेज लॉर्ड. ती परमेश्वराची इच्छा नाहीये. जर आम्ही आमची इच्छा पूर्ण करतोय, प्रेज लॉर्ड, जर आम्ही आमची इच्छा पूर्ण करतोय शरीराची, तर आम्ही प्रभूचं काय होतोय? आम्ही प्रभूचे वैरी होतोय. आम्ही प्रभूचे वैरी होतोय. वैरी नाही, आपटू नको राहू दे, ठेव. प्रेज लॉर्ड. तर आम्ही प्रभूचे कोण होतोय? वैरी होतो, वैरी. राहू दे. तर आपण एवढं 1-2 वचन घेऊया, मग त्याच्यानंतर मी या ठिकाणी थांबवते. मग पुन्हा पुढच्या संडेला आपण घेऊया. ठीक आहे. मग आपण पाहतो या ठिकाणी आत्मा घमंडच्या मागे धावत आहे. आत्मा घमंडच्या मागे धावत आहे. प्राण लालसाच्या मागे पळत आहे. लालसा म्हणजे लालच, पळत आहे. आणि शरीर वासनाच्या मागे धावत आहे. पुन्हा एकदा मी वाचून दाखवू का? आत्मा म्हणजे आपले 3, आम्ही जे शरीरामध्ये राहतो ना, आम्ही 3 आहोत. आम्ही ज्या शरीरामध्ये राहतो ना, आम्ही 3 आहोत. आता जो कोणी म्हणतो ना प्रभू एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त एकच आहे, तर हा चुकीचा बोलतोय. जो ओनली जीसस वाले जे बोलतात ना, हे चुकीचं आहे. कारण की आम्ही जे स्वतः आहोत ना, आम्ही देखील 3 मध्ये आहोत. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते, प्राण, शरीर आणि आत्मा. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजे 3 काय आहे? तर आत्मा घमंडीच्या मागे म्हणजे घमेंडीपणा, आत्मा घमेंडीच्या मागे धावत आहे. प्राण लालसा म्हणजे लालच करण्याच्या मागे, म्हणजे लालच आहे. आपल्या प्राणाला म्हणजे आपल्या जीवाला
लालच आहे, प्रत्येक गोष्टीची लालच, हे पाहिजे ते पाहिजे, हे काय म्हणजे माझ्या शरीराला हे पाहिजे, लालच. लालच लालसाच्या मागे धावत आहे आणि शरीर वासनाच्या मागे धावत आहे. शरीर हे वासनाच्या मागे धावत आहे. तर प्राण, शरीर आणि आत्मा, आणि आम्ही ज्या बॉडीमध्ये राहतो, ज्या शरीरामध्ये राहतो, ते आम्ही 3 आहोत. ठीक आहे. तर आपण एक वचन वाचूया. करंथीकरास दुसरे पत्र 4 अध्याय 16 वचन. म्हणून आम्ही थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे, तरी आमचा आतील माणूस म्हणजे आत्मा, आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे. दिवसेंदिवस नवा केला जात आहे. या ठिकाणी पाऊल असं सांगते, काय सांगते? म्हणून आम्ही थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील मनुष्य, बाहेरील म्हणजे आमचं शरीर, ठीक आहे, बाहेरील माणूस क्षय पावतोय, म्हणजे तो जरी क्षय होते, म्हणजे काय म्हणतात, थकून जातो. काय म्हणतात क्षयला, म्हणजे क्षय पावतो म्हणजे मरून जातो किंवा क्षय पावतो. पावत आहे, तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे. हे सगळं कधी होणार? ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये राहू, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरा संगती चालू, ज्यावेळेस आम्ही तो अरुंद मार्ग धरू, ज्यावेळेस आम्ही त्या अरुंद मार्गावर चालू ना, त्यावेळेस आम्ही हे सगळं करू शकतो प्रिया. मग प्राण, शरीर, आत्मा. आणखीन एक वचन वाचू आपण. करंथीकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 12 वचन. काय सांगते? आणि आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे. यासाठी की ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या त्या आम्ही जाणाव्या. कृपा करून ज्या गोष्टी आम्हाला देवाने दिल्या त्या आम्ही काय कराव्या? जाणाव्या. प्रभू येशू ख्रिस्तांनी एवढं सगळं सांगितलंय, त्याच्या शिष्यांनी एवढं सगळं दिलंय, मग आम्ही काय करत आहे? तरी आम्ही लस्टच्या मागे पळत आहोत का? तरी आमचं शरीर वासनाच्या मागे धावत आहे का? तरी आमचं प्राण लालच आहे ना, हे पाहिजे ते पाहिजे, आमच्या शरीराला काय पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही धाव घेतोय, पण त्या आत्म्यासाठी आम्ही काही करत नाही. तर माझी इच्छा आहे आणि परमेश्वराची पण इच्छा आहे की तुम्ही या, त्याच्याकडे या, परमेश्वराकडे या. बघा, परमेश्वर तो आहे, त्याला नाही वाटत की कोणाचा नाश व्हावा. परमेश्वर तो आहे, त्याची इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा, त्याची इच्छा आहे की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. मग आता तुमची इच्छा सांगण्याचं काम आमचं आहे. मसीमंथन बैठक हेच काम करत आहे. मसीमंथन बैठक यासाठीच उभं आहे, आणि जर तुम्हाला यायची इच्छा आहे तर नक्कीच तुमचं स्वागत करत आहे, आणि तुम्ही यावं आणि खरी शिक्षा घ्यावं. खरी शिक्षा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता जवळ जाणं. खरी शिक्षा हीच आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, पाऊल स्वतः म्हणतो, सत्य आहे ना, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधनमुक्त करेल. तर चुकीच्या शिक्षणाकडे राहू नका. चांगलं जीवन जगून सुद्धा जर आम्ही नरकामध्ये जायचे तर उपयोग नाही आमचा. म्हणून शिक्षण आमचं कसं पाहिजे? खरं पाहिजे, सत्य पाहिजे, अगदी वचन तू वचन, त्याच्यामध्ये राहा, म्हणजे परमेश्वर आमच्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण छोटीशी प्रार्थना करूया, मग मी या ठिकाणी थांबते, आणि मग पुढच्या संडेला विसरू नका आणि नक्कीच तुम्ही या, म्हणजे पुढचे वचन आपण घेऊया. ठीक आहे, या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद ईश्वराच्या माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. प्रभू राजा, प्रार्थना करते माझ्या देवा, एवढं सगळं बोलण्यासाठी कृपा पुरवलीस, तुझे उपकार मानते. होय बाप्पा, ताकद दिलीस, सामर्थ्य पुरवलंस, तुझे उपकार मानते. स्वर्गीय पित्या, जे कोणी बघत होते, भाऊ बहीण लेकरं, बाप्पा त्या सगळ्यांवर तुझा आशीर्वाद पाठव. विशेषतः वचन समजण्यासाठी बाप्पा कृपा पुरव माझ्या देवा. प्रत्येकाला जे ज्याच्यामध्ये अडकलंय माझ्या देवा, त्याच्यातून निघण्यासाठी ताकद दे, सामर्थ्य दे, कृपा पुरव माझ्या देवा, आणि त्यांना तुझा मार्ग दाखव, जो अरुंद मार्ग आहे ते तू दाखव, आणि तू असं करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकली, उपकार मानते. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतात सगळे पित्या, आमेन.
आमेन. प्रेज द लॉर्ड. या पुढच्या संडेला आपण पुन्हा एकदा भेटूया. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, हे जे अरुंद मार्ग हा विषय किती पार्ट होती मला माहित नाही, पण जेवढे होतील तेवढे तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. अरुंद मार्ग फक्त आपल्याला वचन माहिती होतं आणि फक्त तेवढं वचनच सांगत होते, त्याच्या पुढे सगळं बाहेरचं उदाहरण आपल्याला माहित होते. पण जसं इतकं सुंदर रहस्य आणि इतकं कट टू कट वचन असं कधीच कुठंच मला तरी नव्हतं भेटलं. आणि तुम्ही नक्कीच या, नक्कीच बघा, शोधा प्रभू येशू ख्रिस्त कसं काय अद्भुतरित्या वचन देतो हे बघा. ठीक आहे. तर या आपण पुढच्या संडेला पुन्हा भेटूया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.